हगवण्याचा मामा सुपेकरांवरील आरोपांची मालिका सुरूच असल्याचं पाहायला मिळतं। शेतकरी नेते राजू शेट्टींनी अमिताभ गुप्ता आणि सुपेकरांवर भ्रष्टाचाराचे आरोप केलेत। कैद्यांच्या नावाखाली रेशन कॅन्टीन साहित्य खरेदीत घोटाळा करण्यात आल्याचा आरोप राजू शेट्टींनी केलाय। दिवाळी फराळ म्हणून 1200 रुपये किलो दराने काजू कतली खरेदी केली। नामांकित दुकानांचं दरपत्रक खरेदी मात्र लोकल मार्केटमधून केल्याचा आरोप राजू शेट्टींनी केलाय। खरेदीसाठी कुठलीही निविदा प्रक्रिया राबवली नसल्याचंही राजू शेट्टी म्हणाले। 40 ते 50% अतिरिक्त दराने मिठाई खरेदी केल्याचा आरोप त्यांनी केलाय। ती काजू कतली कैद्यांपर्यंत पोहोचलीच नसल्याचाही आरोप राजू शेट्टींनी केलाय आणि त्यामुळे आता जालिंदर सुपेकर आणि अमिताभ गुप्ता यांच्यावर आता जोरदार आरोप करण्यात आले। अमिताभ गुप्ता आणि जालिंदर सुपेकर या जोडगोळीनं पोलीस दलामध्ये अक्षरशः भ्रष्टाचार करून धुमाकूळ घातलेला आहे। वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक ठिकाणी हे दोघं जोडीनं असतात। अमिताभ गुप्ता पुण्याचे पोलीस कमिशनर असताना ACP म्हणून DCP म्हणून या ठिकाणी जालिंदर सुपेकर त्यांच्या पाठोपाठ होतेच। अमिताभ गुप्तांची बदली कारागृह विभागाकडे झाली, पाठोपाठ जालिंदर सुपेकर आहेतच। आणि या दोघांनी मिळून महाराष्ट्रातल्या कारागृहांना लागणाऱ्या ज्या काही वेगवेगळ्या वस्तू मार्केटमधनं खरेदी केल्या जातात त्या खरेदीमध्ये मोठा घोटाळा केला आहे। या घोटाळ्याची व्याप्ती ही 500 कोटीपेक्षा जास्तीची आहे।